तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्ही म्हणताल आता ही गाडी झोल कशाला द्यायला लाव, सकाळ सकाळचं एसटीत येऊन बसलेलो गारव्याचं आणि एसटीची काचच बंद होईणार आणि त्यासाठी जेवढी पराकाष्ठा चालू आहे. आता तुम्ही म्हणताल काच उघडी राहील तर काय होते, अहो गारव सुटले काय कळ नाही राहून. मग काय तसंच कुडकुडत आम्ही डायरेक्ट घेऊन पोचलो जवळ्यात आल्यानं पहिला ह्या भावाकडनं चहा पिलो आणि सकाळ सकाळचं चहा पिल्यानं कसं एकदम फ्रेश झाल्यानं वाटते हो. मग काय सगळ्यात पहिला मित्र परिवार सोबत चहा पिलो, सगळ्यांनी चहा प्याला आणि डायरेक्ट आम्ही सुटलो. 19 रुपयाचा बॅलन्स टाकायला 19 जण चाललोय हो. द बॉयज हमारे यहाँ ऐसा ही होता है. आणि 19चा बॅलन्स टाकल्यावर ना ही बालाजीराव डायरेक्ट रुमालनच पॅन्ट पुसायला घरी मस्त शेणात लोळशील पर हिथलय चव मारणार. मयूर तर डायरेक्ट हातच जोडायला, आता कशा पाय जोडायला काय माहिती. तवर लागली यांची भांडणं, लोकांकडनं वय घेतले लिवायला, त्यातनं बी 3 जण भांडणं करायला लागले. नेमकं नेणार कोण ह्यांना कोरद्या म्हणलं भांडणं. मी डायरेक्ट आलो घरी, आपल्या गाया शेणा झाली होती लय गोचड्या, त्यामुळे आपल्याला मारायचं होतं औषध, त्यामुळे डायरेक्ट भिडलो बघा औषध मारायला. मापानुसार पहिला औषध पाण्यात मिक्स करून घेतलं. आता तुम्ही म्हणता एवढं पाणी घेतलं, पहिल्यांदा एका गायला ट्राय करून बघावं म्हणलं. मग काय टाकलेलं औषध पाण्यात पहिले डवळून घेतलं, मग काय पटापटा सगळ्या गुरांना फोडून घेतलं. माझं फवारायचं चालूच होतं तेवढ्यात आला आपला मामा कधी हौसेन येत नाही हो. येत असलं डायरेक्ट लोटर नांगर पेरणी यंत्र असलं काहीतरी घेऊनच येतो डायरेक्ट. मग काय पटापटा दुरळा उडवत सगळं काढलं लुटरून. आणि हे सगळं करताना कधी रात्र झाली काय कळलंच नाही. रात्र झाल्यानं आपण डायरेक्ट सुटलो दुधाला जायला. जाताना 100 सोन्याला घेऊन जायचं होतं कारण ती गडी पडला आजारी. टाकला गाडीवरून सरळ सुटलो गावाकडे. डायरेक्ट घेऊन गावात दूध घातलं, दूध घालून डायरेक्ट गेलो दवाखान्यात गेलो ना, घड्याला केला आळवा. भावाला अंग सोडून ताप आले असल्यामुळं भाऊची कंडिशन एकदम सिरियस आहे, त्यामुळे भावाला एकदम भारीतल्या हाय क्वालिटी गोळ्या द्यावा लागणार आहे. गोळ्यावर भागणार नाही म्हणून भाऊच्या टिंगरात 2 इंजेक्शन दिल्या आणि डायरेक्ट आम्ही धरली घराकडची वाट. व्हिडिओ आवडला असेल तर तेवढं लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्ही व्लॉग कुठनं बघताय. तर भेटूया पुढल्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.